निलेश चव्हाणचं काँग्रेस कनेक्शन सध्या चर्चेत आहे। वैष्णवी हगवणीचं बाळ स्वतःकडे ठेवून निलेश चव्हाणने कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं। त्यानंतर निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आणि त्यानंतर निलेशला बंदुकीचं लायसन्स कसं मिळालं, कोणी दिलं याची शोधाशोध सुरू होती, ज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। निलेश चव्हाणने पिस्तूल परवान्यासाठी पुणे पोलिसांकडे अर्ज केला होता। त्यावेळी अमिताभ गुप्ता हे पुण्याचे पोलीस आयुक्त तर जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते। मात्र सुरक्षेचं कारण पुढे करत पोलिसांनी हा अर्ज फेटाळला होता। यानंतर निलेशनं गृह विभागात अपील केलं होतं। यावेळी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री व काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासमोर पिस्तूल परवान्यासाठी सुनावणी पार पडली आणि निलेश चव्हाणला पिस्तूल परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे निलेश चव्हाण विरोधात हाणामारीचा अदखलपात्र गुन्हा, ड्रंक अँड ड्राईव्हचा अदखलपात्र गुन्हा आणि 2022 मध्ये पत्नीच्या छळवणुकीचा गुन्हा अशा गुन्ह्यांची नोंद असताना देखील नोव्हेंबर 2022 मध्ये निलेश चव्हाणला मंत्रालयातून शस्त्र परवाना देण्यात आला। दरम्यान निलेशकडून शस्त्र परवाना मिळवताना त्याच्या विरोधात नोंद असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आली होती असं सांगण्यात येते। एकूणच या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर कुठे ना कुठेतरी या सगळ्या प्रकरणात राजकीय वर्चस्वाचा गैरवापर करण्यात आल्याचं दिसून येते। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी थोडक्यात जाणून घेण्यासाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।